And all my dear friends, my name is Janvi Nandagaran. Today is 15 August, Independence Day of our country. Today is 15 August. Today we are celebrating 79 Independence Day of India. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यागाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे एकत्र जमलो आहोत. या खास दिवसावर मी क्रीडा विषयावर आपले विचार व्यक्त करू इच्छिते. क्रीडा केवळ मनोरंजन किंवा शारीरिक ऍक्टिव्हिटी नाही, तर ते आपल्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवतात. नियमित खेळाने आपले आरोग्य सुधारते, आपल्याला उत्साह मिळतो आणि आपण सकारात्मक बनतो. क्रीडा आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात. टीमवर्क, समर्पण, कठोरता यांसारख्या गोष्टी आपण खेळातूनच शिकतो. आपण आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि आपल्यासाठी चांगले खेळाडू आणि नागरिक बनले पाहिजे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, खेळ शिकायचाच असेल तर बुद्धिबळाचा शिका. खेळ शिकायचाच असेल तर बुद्धिबळाचा शिका, कारण त्याचा चांगला नियम आहे. आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही. आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही. तर मी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या भाषणास सुरुवात करतो. मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्तित्वात असते तर याविषयी माझे मत व्यक्त करणार आहे. सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत हे आपणास माहीत आहे. परंतु ते जर आज अस्तित्वात असते तर हा विचार आपल्या समाजाच्या सामाजिक परिस्थितीवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहे. ते आज असते तर शाळेत शिक्षण पद्धती, राज्यव्यवस्था यामध्ये विविध मोठे बदल घडून आणले असते. या बदलांमुळे भारत देश आणखी पुढे गेला असता. भारतात विविध बदल झाल्यामुळे भारत सर्वोत्तम देश बनला असता. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद जय भारत. Today is the 15th August. I wish you all a very happy Independence Day. India got freedom on this day is 15th August 1947. It is a very national festival process. I love my country so much. जय हिंद जय महाराष्ट्र. उजाले होंगे, डर नहीं उजाले होंगे. आज हम मेरे भाई और बहन, आज हम तकनीक में और विज्ञान में दुनिया को पीछे छोड़ रहे हैं, लेकिन हमारा चरित्र कमजोर है. हमारा समाज बटा हुआ है तो हमारी तरक्की अधूरी है. आज से हम नफरत को हराएंगे, जाति धर्म से ऊपर उठकर इंसाफ का झंडा लहराएंगे. मैं उन शहीदों को सलाम करती हूँ जो इस देश के लिए शहीद हो गए, और मैं उन सैनिकों को प्रणाम करती हूँ जो इस देश के लिए अब भी अपने सीमा पर तैनात है. मैं इनके सम्मान में पूरे जोश से कहती हूँ, भारत माता की जय, वंदे मातरम. जय हिंद जय भारत. मित्रांनो, मागील 26 जानेवारी या कार्यक्रमामध्ये बोललो ते म्हणजे आपल्या संस्थेचे संस्थापक श्री कैलासवासी स्वर्गीय विनायक बापू रणशिंग. त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी घेतलेले कष्ट, श्रम, वेळ, त्याग व त्या प्रसंगी घेतलेले कठोर निर्णय याबद्दल मी माझे विचार व्यक्त केले होते आणि आजही तोच विषय पुढे नेऊ इच्छितो. फरक एवढाच आहे की ते त्यांच्या कुटुंबासाठी मौलाचे दगड ठरले नाही, तर ते समाजासाठी व लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे ठरले. मित्रांनो, वडीलधारे ग्रामस्थांनो, आपण समाजात जगत असताना या समाजात लहानाचे मोठे झालेलो आहोत. या समाजात काही समाजोपयोगी कामे करतात तर काही समाजाची हानी करतात. आपणही जगत असताना आपणही आत्मचिंतन केले पाहिजे की आपण समाजोपयोगी कामे करत आहोत की समाजाची हानी करत आहोत, आणि आता याची खूप गरज आहे. मित्रांनो, बापू देखील अशीच व्यक्ती होती ज्याच्यामुळे आज या गोरगरिबांच्या मुलांना शाळा उभी झालेली आहे. बापूंमुळे आज या गोरगरिबांच्या मुलांना शाळा उभी झाली. यासाठी रामभाऊ, माननीय कैलासवासी रामभाऊ गरट व बाळासाहेब बर्डे व इतर गावातील ग्रामस्थ यांनी त्यांना खूप मदत केली व त्यांना त्यांच्या भावंडाची खूप साथ असल्यामुळे हे विद्यामंदिर आपल्याला उभे झालेले दिसत आहे. मित्रांनो, बापू आपल्याला नेहमी शिकवायचे, सहज कोणाला काय मिळत नाही, त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे कष्ट. मित्रांनो, आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. कोणी कोणती गोष्ट सांगितली म्हणून कोणती गोष्ट करू नका. जे मनाला आवडेल तेच करा, कारण माणसे फक्त रस्ता दाखवतात, प्रवास तर आपल्यालाच करावा लागतो. काही लोक 18 तास अभ्यास करतात तरी गुणवंती देत नाही, तर काही लोक 4 तास अभ्यास करतात तरी गुणवंतीत काय येतात, तर कष्ट, वेळ, श्रम हे एकत्रित केलं की मनुष्य यशस्वी होतो. मित्रांनो, अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो, शहाण्यांच्या नव्हे, हे पहिले लक्षात घ्या.
जमत नाही, जमणार नाही, होणार नाही ही कारण देणं यशस्वी माणसाचे कामच नव्हे. आणि जी यशस्वी होतात ती कधी सबबी सांगतच नाही, ही सर्वात महत्वाची गोष्ट. सहज कोणाला काय मिळत नाही, त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे कष्ट. मित्रांनो, यशाला शॉर्टकट नसतो आणि एकदा यशाची वाट सुरू झाली की युटर्न नाही नसतो. चालायला तर लागा, सुरुवात तर करा, अडचण काय आहे, पण जे कराल ते सर्वोत्तम करा, जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा. मित्रांनो, संकटावर मात करायला शिका. शांत समुद्र कधी उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. समुद्र उदानलेला असला, लाटांवर लाटा पसरत असल्या तरी इकडल्या किनाऱ्यावर पलीकडल्या किनाऱ्यावर पोचाल तेव्हा मनुष्य हा यशस्वी होईल. मित्रांनो, फुलांच्या पायघरावर चलताना काटे बोचले तरी सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणं माहित असतं, वेदना कळत नसतात. एक दिवस काटे सांगतील, आइये वेलकम सुस्वागतम, हम झुकते हे तुमचे नासिको. बापूंच्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्ती भेटलेल्या आहेत त्या भाग्यवानच ठरलेल्या आहे. बापूंविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे, म्हणून मी माझा विषय संपवतो. जय हिंद, जय महाराज.
दिनाच्या दिवशी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलेले माझे गुरुजन वर्ग, त्यांचे मी हृदयापासून शाश्वत आभार मानते. खून को किस मतलब का, उबाली का नाम नहीं, ओ खून को किस मतलब का, जीवन ना रमणीय, ओ पर्वत बनकर बहता है, ओ खून नहीं ओ पानी है. उसी दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचान की. सुभाष ने बर्मा में जाकर मांगी उनसे कुर्बानी की. बोलो स्वतंत्रता के खातिर बलिदान तुम्हें करना होगा. तुम बहुत जीत चुके युग में, लेकिन आगे तुम्हें मरना होगा. आजादी के चरणों में तुझे माला चढ़ाई जाएगी, और सुनो तुम्हारी शिशु की फूलों से गुफे जाएंगे. आजादी का संग्राम कोई पैसों पे खेला जाता है, और सिर्फ कटाने का सौदा नंगे सर डाला जाता है. आजाद बाबू जी करके वो बोले, रक्त तुम मुझे देना, बदले में भारत की आजादी तुम मुझसे लेना. हो गई सभा में उथल पुथल, सीने में दिल ना समाते, 100 तलाक के नारे कोसों तक छाए जाते थे. देंगे देंगे रक्त पर से ही शब्द सुनाई देते थे. रण में जाने को युवक खड़े तैयार दिखाई देते थे. बोले सुभाष वो आ गया है जिसके तन में भारतीय खून बहता हो, वो आ गया है जो खुद को हिंदुस्तानी कहता हो, वो आ गया है जो खून से हस्ताक्षर करता हो. मैं कफन पढ़ता हूँ, सारी जनता हूँ का रूठी. हम आते हैं माता के चरणों में, हम अपना रक्त बहाते हैं, और उसी रक्त के शाय में वो अपना कलम उड़ाते हैं. उस दिन देखा साफ से लोग बढ़ते ही जाते थे. चाकू छुरी कटारों से वो अपना रक्त बहाते थे, और उसी रक्त के शाय में वो अपना कलम उड़ाते थे. उस दिन देखा भारत देश ने लिखा खून से इतिहास नया, लिखा खून से इतिहास नया. भारताला स्वतंत्र मिळालं ना, तितका सहजासहजी नाही मिळाले. वंदनीय मंगल पांडे, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा कितीतरी महावीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि या देशासाठी आपले रक्त सांडले. अशा महावीरांना मी नमन करते. पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कन किस काम की, अगर हम वतन के काम न आए तो जिंदगी किस काम की, अगर हम वतन के काम न आए तो जिंदगी किस काम की. ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी, हमारी पहचान तो सिर्फ है कि हम हिंदुस्तानी है. क्यों मरते हो यारो सनम के लिए, क्यों मरते हो यारो सनम के लिए, ना देंगे दुपट्टा कफन के लिए, ना देंगे दुपट्टा कफन के लिए. मरना है तो मरो सिर्फ वतन के लिए, मरना है तो मरो सिर्फ वतन के लिए. तैरना है तो समुद्र में तैरो, नदी नाले में क्या रखा है, प्यार करना है तो वतन से करो, इस बेवफा लोगों में क्या रखा है. शेरों की तरह जीते हैं हम, शेरों की तरह जीते हैं हम, तूफानों से न डरते हम. जय हिंद. मान्यवर व शिक्षक यांना माझा कोटी कोटी प्रणाम. व येथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी निकिता बापूराव सातकर तुम्हाला प्रारंभ करणे या विषयावर 2 शब्द सांगू इच्छिते. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. प्रारंभ करणे हे पुढे जाण्याचे रहस्य आहे. सत्ताला सत्ताच घडवता येतं, दुसरं कोणीही तुम्हाला घडवू शकत नाही. या जगात तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. या जगात दुसरा कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
tribute to our freedom fighters who devoted their entire life for independence of our country. Mahatma Gandhi, Subhash Chandra Bose, Mangal Pandey, Jawaharlal Nehru, Bhagat Singh and many others sacrificed their life for country. On this occasion, we all remember their sacrifices and thank them. We all should feel proud to be an Indian and admire our fortune that we took birth on of the land of independent India. Jai Hind, Jai Bharat. Thank you. आनंदाचा, उत्सवाचा व अभिमानाचा दिवस. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, भगत सिंग अशा महान पुरुषांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश विज्ञान क्षेत्रात स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आपला भारत स्वतंत्र झाला. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव शिवराज प्रवीण मुळीक. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपल्या भारतीयांसाठी आनंदाचा, उत्सवाचा आणि अभिमानाचा दिवस असतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. Thank you.